गुगलवरती सर्च केलं मी NMD प्रायव्हेट लिमिटेड, इथे एकच वेबसाईट रँकिंग होते. नंतर तुम्ही खाली गेले तर बघा दुसरं काय दिसतंय का NMD रिलेटेड? NMD आम्हाला कीवर्ड पण सजेस्ट करते Google. NMD रिलेटेड एवढ्याच गोष्टी. पण NMD नावाने जर 22 बिझनेस असते किंवा NMD नावाचे अजून मल्टिपल कॉम्पिटिटर असते, तर मग सगळे रँकिंग झाले असते. मग कोण रँकिंग होतं? ज्यांचं रेप्युटेशन चांगलं आहे. पण आता तुम्ही आपल्याला जेव्हा ही वेबसाईट आहे NMD इन्फोटेक नावाची किंवा NMD प्रायव्हेट लिमिटेड नावाची, ती कोणत्या कीवर्डसाठी रँकिंग करायची हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. आपण पहिल्यांदा त्याला हेडलाईन देतो. हेडलाईनची लेंथ जी असते ती 30 to 50 कॅरेक्टर असते. त्यानंतर टायटल देतो. तर टायटलची लेंथ किती असते? 30 to 50 इन्क्लुडिंग तुमच्या बिझनेसचं नाव. नंतर असतं मेटा डिस्क्रिप्शन 157 to 168 कॅरेक्टर तुम्हाला त्याच्यामध्ये ॲड करायचे. आणि तुम्हाला इमेजला पण नाव द्यावं लागेल, ज्याच्यासाठी रँकिंग करायची. मोस्टली आपली वेबसाईट कशासाठी रँक केली जाते? कीवर्डसाठी रँक करायची. मग मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगितलं होतं, की NMD मी सर्च करतोय. मग ही जी वेबसाईट आहे, ही मल्टीपर्पजसाठी आपल्याला यूज करायची. मग जर एखाद्याने Googleवरती सर्च केलं ॲप डेव्हलपमेंट सर्व्हिसेस, तर त्याला हीच वेबसाईट ओपन होणार. आपण जर सर्च केलं डेटा सायन्स कोर्सेस, तर त्याला पण हीच वेबसाईट ओपन होणार. एखाद्याने जर सर्च केलं डिजिटल मार्केटिंग सर्व्हिसेस, तर त्याला पण हीच वेबसाईट ओपन होणार. मग एकाच कामासाठी मल्टिपल मल्टिपल कामासाठी एकच वेबसाईट रँकिंग कशी करायची? तर त्यासाठी कीवर्ड रँकिंग करावं लागते. मग आपण आता एक एक्झाम्पल पाहू. Googleवरती मी सर्च केलं, काय सर्च करू? डेटा एनालिटिक्स कोर्सेस. काय सर्च केलं? डेटा एनालिटिक्स कोर्सेस इन पुणे. डेटा सायन्स कोर्सेस करू. आली का वेबसाईट? हे सगळे स्पॉन्सर येते. आपल्याला किती नंबरला दिसते तुमची वेबसाईट? अरे किती नंबरला? 1 नंबरच्या पेजला दिसते. ह्याच्यावरती मी जर क्लिक करतोय, कोणती वेबसाईट आहे? thedigitalnmd.com डेटा सायन्स कोर्सेस. क्लिक करून पाहिलं मी. कोणती वेबसाईट रँकिंग होते? हीच वेबसाईट thedigitalnmd.com, तीच वेबसाईट रँकिंग होते. नंतर मी परत तुम्हाला सर्च करून दाखवतो डेटा अनॅलिटिक्स कोर्सेस. कीवर्ड पहिल्यांदा काय टाकला होता? डेटा सायन्स. आता काय टाकतोय? डेटा अनॅलिटिक्स कोर्सेस. इन पुणे टाका किंवा नका टाकू. आपल्याला कशासाठी? इन पुणेसाठी रँकिंग आली. परत इथं दिसतंय. काय झालं? कीवर्ड चेंज झालाय. आणि इथं ही जर वेबसाईट thedigitalnmd.com तीच वेबसाईट दिसते का? वेबसाईट तीच आहे thedigitalnmd.com. आता आपण परत एक तिसरा कीवर्ड टाकू, डिजिटल मार्केटिंग कोर्सेस. मग तुम्ही सांगा, अशा हजारो कीवर्डसाठी आपल्याला एकच वेबसाईट रँकिंग करायची. कशासाठी? इथे दिसते का? म्हणजे तिन्ही पण कीवर्डला आपण काय करतोय? 1 नंबरला रँक होतोय. का रँकिंग होतोय? आपण त्याचं SEO केलंय. पण मला तुम्ही सांगा, एकच वेबसाईट मल्टिपल ठिकाणी रँकिंग होते, मल्टिपल कीवर्डला. तर असं का होतं? मग जर सपोज माझी एकच वेबसाईट बनवली. जस्ट डायल माहिती आहे? जस्ट डायल माहिती आहे ना? जस्ट डायल. जस्ट डायलची वेबसाईट आहे. तुम्ही जर ॲक्टिंग कोर्सेस सर्च केलं, तर 1 नंबरला दिसेल. फोटोग्राफी केलं तरी तेच दिसेल. तुम्हाला मूव्हीचं तिकीटसाठी इन्क्वायरी करायची तरी ती जस्ट डायलचीच वेबसाईट 1 नंबरला येते. कारण त्यांचे वेगवेगळे सर्व्हिसेस येतं. कॅटेगरी भरपूर येतं. तर मला तुम्ही ह्याच्यामध्ये सांगा, की आपली वेबसाईट कशी एकच आहे, पण 10 ते 15 कीवर्डसाठी रँकिंग होते. तर मग SEOचं काम आपण ज्यावेळेस घेतो ना, किंवा तुम्ही इंटरव्ह्यूला जातात, तर त्यावेळेस तुम्हाला विचारतात, की तुम्ही जी वेबसाईट आहे, आमची वेबसाईट, आमचे हे प्रॉडक्ट आहेत, ॲप डेव्हलपमेंट, गेम डेव्हलपमेंट, डेटा सायन्स, डेटा अनॅलिटिक्सचे सर्व्हिसेस आहेत आणि डिजिटल मार्केटिंगचे कोर्सेस येतात. तर मग तुम्ही हे कीवर्ड, एक कीवर्ड किती रुपयाला रँकिंग करून द्याल? किती कीवर्ड तुम्हाला मी जर ₹10,000 देतोय, तर त्याच्यामध्ये किती कीवर्ड तुम्ही रँकिंग करणार? अनलिमिटेड कीवर्ड का फक्त 2 कीवर्ड? कीवर्डनुसार तुम्ही चार्जेस. एक कीवर्ड 5,000 ला घेतला, 50 कीवर्ड जर तुम्हाला रँकिंग करायचे, तर ₹5,00,000 होतील. बरोबर आहे? तर प्रत्येक मंथली चार्जेस असतात. मग आता बघा, मी काय केलंय, तुम्हाला एक गोष्ट ऑब्झर्व्ह झाली का? मी इथं डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे सर्च केलं, तर हे युजर फ्रेंडली वेबसाईट सेमच आहे. फक्त काय झालेलं आहे, एक दुसरं वेबसाईटमधलं एक पेज रँकिंग होतंय. काय होतंय? पेज रँकिंग. मग काय रँकिंग होतं? पेज रँकिंग होतं. कधीच आपली वेबसाईट रँकिंग होते का?
कोणाचीच वेबसाईट रँकिंग होत नाही, तर त्या वेबसाईटचं पेज रँकिंग होतं. म्हणून आपण एस-सी-ओची डेफिनेशन सांगितली होती. एस-सी-ओ इज द सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. इट इज द प्रोसेस ऑफ रँकिंग अवर वेबसाईट और वेब पेज किंवा ब्लॉग. वेबसाईटचा ब्लॉग पण इथं जर आपण ब्लॉगचं ऑप्शन दिलंय, तर हे ब्लॉग पण रँकिंग होऊ शकतो. समजलं? इथं डेटा अनॅलिटिक्स. मग ह्याच्यामध्ये तुम्हाला रँकिंग फॅक्टर आपण सगळे फॉलो केलेत का ते चेक केले का? आपण काय सांगितलं होतं, जर कोण आपली वेबसाईट का रँकिंग होते सांगा बरं? हे डेटा अनॅलिटिक्सचं पेज का रँकिंग होतं? कारण आपण त्याचा एस-सी-ओ केलाय. मग ऑन पेज एस-सी-ओ आणि ऑफ पेज एस-सी-ओ आणि टेक्निकल एस-सी-ओ तिन्ही पण एस-सी-ओ जर केले, तर आपली काय होते? वेबसाईट रँकिंग होते आणि एक नंबरला दिसते. मग आपण ऑन पेज एस-सी-ओ केलाय का नाही केला कसं चेक करायचं? टूल यूज करायचे किंवा आपण कंट्रोल यू केला. पहिलं तर वरून जर पाहिलं, डॉक्टर कसं तुम्हाला फक्त हात लावून चेक करतो आणि सांगतो की तुला काय निमोनिया झालाय का काय झालंय. कशावरून? परिस्थितीनुसार किंवा तुमच्या अवस्थेवरून. तसंच की इथं काय आहे, जे एस-सी-ओ केलाय का नाही, युजर फ्रेंडली URL दिसतोय? दिसतोय का? डेटा हे कशासाठी वेबसाईट रँकिंग होणार आहे? सरळ सरळ लिहिलेलं आहे डेटा अनॅलिटिक कोर्सेस इन पुणे. मग त्याच्यासाठी रँकिंग होणार आहे. त्याचं हेडलाईन काय दिलेलं आहे? जे वरून दिसतं त्याला हेडलाईन डेटा अनॅलिटिक क्लासेस इन पुणे. मग तुम्ही जर डेटा आता एखाद्याने सर्च केलं डेटा, आपण आता डेटा अनॅलिटिक्सला ओपन एक नंबर, पण एखाद्याने सर्च केलं डेटा अनॅलिटिक कोर्सेस तर त्याला पण रँकिंग होईल. का रँकिंग होईल? कारण इथं हेडलाईन मध्ये टाकलंय. नंतर एखाद्याने डेटा सायन्स ह्याच्यासाठी टाकलं डेटा अनॅलिटिक इन्स्टिट्यूट, तर डेटा अनॅलिटिक इन्स्टिट्यूटला पण होईल. का होईल? इथं डेटा अनॅलिटिक क्लासेस इन पुणे हे काय आहे? हेडलाईन आहे. दिसतंय. नंतर डिस्क्रिप्शनमध्ये डेटा अनॅलिटिक क्लासेस इन पुणे, जॉइन एनएबलर एक्सप्लोर द कोर्सेस करियर 100% जॉबवर आणलं. हे काय आहे? मेटा डिस्क्रिप्शन. तर ह्याची लेंथ बरोबर प्रॉपर आपण सिलेक्ट केली म्हणून आपली वेबसाईट रँकिंग होती. म्हणजे जे Googleचे रूल्स अँड रेग्युलेशन दिले होते, ते असे किती रूल्स अँड रेग्युलेशन येतं, ते किती तुम्हाला लक्षात ठेवायचे, तर 200 प्लस रँकिंग कॅरेक्टर आहे. 200 प्लस रँकिंग फॅक्टर येतं. पहिला फॅक्टर काय सांगितला? वेबसाईटला नाव द्यायचं. वेबसाईटला नाव काय दिलंय आपण? NMD प्रायव्हेट लिमिटेड. नंतर आपल्याला हेडलाईन द्यायची. मग वेबसाईटला हेडलाईन काय असते? तुमच्या घरामध्ये प्रत्येकाचं सेमच नाव असतं का? प्रत्येकाचं नाव काय असतं? प्रत्येकाचं नाव काय असतं? वेगवेगळं असतं. चार्जर द्या ना मला. पाणी आहे का? प्रत्येकाला काय असतं? घरात वेगळं नाव असतं ना, तसंच आपण आपली एकच वेबसाईट बनवली, NMD प्रायव्हेट लिमिटेड thedigital.nmd.com. त्याला नाव काय दिलंय? NMD प्रायव्हेट लिमिटेड दिले. नंतर त्याच्यामध्ये काय केलंय? अबाउट असचं पेज बनवलंय, सर्व्हिसेसचे पेज बनवले. दिसतंय का? नंतर काय बनवलंय? कोर्सेसचं पेज बनवलंय. नंतर काय बनवलंय? बुकचं पेज बनवलंय आणि कॉन्टॅक्टचं. आता मला तुम्ही सांगा, मला ही वेबसाईट ह्याच्यासाठी रँकिंग करायचंय, कशासाठी? फोटोग्राफी कोर्सेससाठी. तर मी ही वेबसाईट रँकिंग करू शकतो का? काय करावं लागेल मला? परफेक्ट. पहिल्यांदा मी एस-सी-ओची आपली मार्केटिंगची डेफिनेशन सांगितली होती. इट इज द प्रोसेस ऑफ रँकिंग अवर. काय सांगितली होती मार्केटिंगची डेफिनेशन? क्रिएटिंग, एक्सप्लोरिंग अँड डिलिव्हरिंग व्हॅल्यू टू मीट युअर राईट टार्गेट ऑडियन्स. जोपर्यंत तुम्ही काही गोष्ट क्रिएट नाही करणार तुमच्या वेबसाईट पर्यंत, तोपर्यंत रँकिंग होईल का? का नाही रँकिंग होणार? हा? तुम्ही क्रिएट नाही केलं म्हणून मार्केटिंगचे जे पण मी गोष्टी तुम्हाला सांगितल्यात ना, ते तुम्हाला प्रॉपर लक्षात असतात. ही ऍक्टिंग कोर्सेससाठी ही वेबसाईट रँकिंग होईल का आत्ताच्या सिच्युएशनला? का नाही? कारण त्याच्यामध्ये पेजेस नाही ऍक्टिंगचं. मग तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी वेगळं, तुम्ही लाखो ह्याच्यामध्ये कॅटेगरी ऍड करा, पण त्याच्यामध्ये वेगवेगळे पेजेस ऍड. मग एका वेबसाईटमध्ये तुम्ही किती पण पेजेस ऍड करू शकता. काय प्रॉब्लेम येईल का तुम्हाला? नाही येणार. होम पेज कधीच रँकिंग होत नाही. आता तुम्हाला सांग की आपलं जे होम पेज आहे ते रँकिंग होईल का? बोल. कशासाठी रँकिंग होईल झालं तर? हा? ऑनलाईन वाले झोपलेले जागे व्हा आणि मला आन्सर द्या. नसेल समजत तर सांगा.
नाही ना, तुम्ही बोला. रेणू. हाँ सर. हा, काय सांगितलं मी तुम्हाला, काय विचारलं मी इथं क्वेश्चन, की आपल्याला जर एसईओ करायचं आहे, हे होम पेज का रँकिंग होणार आहे तुम्ही सांगा. होम पेज आपलं रँकिंग होईल का? सर कशासाठी रँकिंग करायचंय? डेटा अनॅलिटिक कोर्सेससाठी. होईल. का होईल? मग का अं, होत नाही? मी आता डेटा अनॅलिटिक कोर्सेस इन पुणे सर्च केलं तरी पण रँकिंग नाही झालं. लक्षात घ्या. अच्छा. मी काय सांगितलं, आपल्याला रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो करायचे. गुगलने पहिला रूल काय दिलाय, जर तुम्हाला एखादं पेज किंवा वेबसाईट किंवा ब्लॉग रँकिंग करायचं जर असेल, तर आपल्याला काय करावं लागतं, गुगलने जे दिलेले रेग्युलेशन आहे ते फॉलो करायचं. पहिले तर गुगलने रेग्युलेशन दिले, आपली वेबसाईट जर रँकिंग करायची असेल तर ॲटलिस्ट कंटेंट युनिक पाहिजे, कंटेंट कॉपी नसला पाहिजे, कंटेंट मोर दॅन 800 वर्ड पाहिजे, तुम्हाला त्याच्यामध्ये हेडलाईन लिहिलं पाहिजे, युजर फ्रेंडली URL पाहिजे, बरोबर आहे. नंतर टायटल, डिस्क्रिप्शन आणि मेटा डिस्क्रिप्शन त्याच्यामध्ये दिलं पाहिजे. मग मला तू सांग, इथलं जी वेबसाईट आपण रँकिंग करत होतो इथं प्लेसमेंटमध्ये, तर इथं सगळ्या गोष्टी आपण काय केलं होतं, इथं डेटा अनॅलिटिक कोर्सेस चेक केला, तर हे रँकिंग होईल का, हे पेज रँकिंग होईल का डेटा अनॅलिटिक कोर्सेससाठी? का रँकिंग होईल? कारण ह्याचा कंटेंट मोर दॅन 800 वर्ड आहे. दुसरं काय आहे, ह्याचं युजर फ्रेंडली URL इथं आहे. आणि आपण जे हेडलाईन दिले, काय दिलेले हेडलाईन, डेटा अनॅलिटिक कोर्सेस इन पुणे. आणि हे जो कंटेंट आहे हा वेलकम टू डेटा अनॅलिटिक कोर्सेस इन पुणे, अनलॉक द पॉवर ऑफ डेटा. इथं जे पण प्लेसमेंट टाकली किंवा इथं जे पण इन्फॉर्मेशन लिहिली, ही कशाबद्दलची आहे? डेटा अनॅलिटिक्सचीच आहे. म्हणजे इन्फॉर्मेशन शुड बी युनिक, कंटेंट शुड बी युनिक सांगितलं होतं. तर हा जो कंटेंट युनिक म्हणजे काय, वरती जे हेडलाईन दिले ना, तुम्हाला निबंध आला, काय आला, सुईची आत्मकथा, मग तुम्ही बैलाची आत्मकथा लिहिणार का? मग हेडलाईन काय आहे तुमचं, ज्यावेळेस गुगलचा स्क्रॉलर ह्याला स्क्रॉल करेल ना, त्यावेळेस हिथं पाहिजे, इथं तो चेक करतो की डेटा अनॅलिटिक क्लासेस इन पुणे, आणि नंतर मग तुमचं कंटेंट वाचायला चालू करतो. मग त्याच्यामध्ये हे कीवर्ड तुम्ही टाकलेत का? मग आता बघा, एखादे इथं टाकले डेटा अनॅलिटिक क्लासेस, आणि एखाद्याने सर्च केले डेटा अनॅलिटिक इन्स्टिट्यूट, तर रँकिंग होईल का? होईल. का? कारण की डेटा अनॅलिटिक्स पण डेटा अनॅलिटिक इन्स्टिट्यूट कुठंतरी लिहिलेलं असलं पाहिजे, तर हे खाली कंटेंट मध्ये लिहिलेलं असेल, कुठंतरी लिहिलेलं असेल. आणि जर नसेल लिहिलेलं तर नाही होणार. समजलं का? डेटा अनॅलिटिक्स सर्टिफिकेशनसाठी रँकिंग होईल का? होईल. का? कारण कुठंतरी लिहिलेले असेल. म्हणजे जे कीवर्ड्स आहेत ते आपल्याला कंटेंटमध्ये ऍड करायचे. बरोबर आहे. म्हणजे आपण ज्यावेळेस वेबसाईट किंवा वेबसाईटचं पेज रँकिंग करतो, ते 1 किंवा 2 किंवा 3 किंवा 4 किंवा 5 कीवर्डसाठी नाही रँकिंग करत, तर जास्तीत जास्त 50, 600, 700, 800 कीवर्डसाठी रँकिंग करतो. जेव्हा ते आपण सर्च करूया ते लगेच आपण कीवर्ड रिसर्च पाहिलं होतं, तर कीवर्ड रिसर्चमध्ये काय सांगितलं होतं, की जर सपोज डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे, आपली वेबसाईट पहिल्यांदा तर डिसाईड, कीवर्ड रिसर्च म्हणजे आपल्याला कशासाठी रँकिंग व्हायचं आहे. डिजिटल मार्केटिंग कोर्सेसला किती लोक सर्च करतात? 10K to 100K. आणि डिजिटल मार्केटिंग इन्स्टिट्यूटला किती लोक सर्च करतात? 3K to 20K. मग तुम्ही सांगा, 100K म्हणजे किती झाले? मग आपल्याला प्रॉपर जे लोक, कोणते लोक कोणत्या कीवर्डसाठी सर्च करतात ना, त्याच्यासाठीच आपली वेबसाईट रँकिंग करायची. म्हणून आपल्याला कंटेंट. आता तुम्हाला दुसरा क्वेश्चन विचारला होता, की आपले जे आहे होम पेज, ते होम पेजसाठी आपली वेबसाईट रँकिंग होते का? का नाही होणार? का नाही रँकिंग? मी तर सांगितलं होतं की 800+ कंटेंट पाहिजे. 800+ तर असेल ना हा कंटेंट. कशाबद्दल दाखवायचे पर्टिक्युलर ते हे नाही. युजर फ्रेंडली URL आहे का? कशासाठी रँकिंग करायचं आहे? thedigitalnmd.com. फक्त ह्याच्या पुढे URL आहे का कशासाठी? नाही. दुसरं आपलं काय आहे, वेलकम टू NMD प्रायव्हेट लिमिटेड. इथं सुरुवात झाली NMD बद्दलची, फक्त NMD बद्दलच लिहिलेलं आहे. नंतर ह्याच्या खाली काय सांगितलंय, IT सर्व्हिसेस अँड बिझनेस कन्सल्टिंग, गेम डेव्हलपमेंट, ॲप डेव्हलपमेंट आणि डिजिटल मार्केटिंग. हे सगळं वेगवेगळं आहे का? ॲप डेव्हलपमेंटची कॅटेगरी वेगळी आहे, डिजिटल मार्केटिंगची कॅटेगरी वेगळी आहे, ITची वेगळी आहे. नंतर इथं क्लायंट वेगळे, अबाउट डायरेक्टर पण वेगळा आहे. म्हणजे हा युनिक कंटेंट आहे का? नाही. तुम्ही घडीभर MPSCचा अभ्यास केला, घडीभर UPSCचा अभ्यास केला,
आणि लगेच 1 तासाने लगेच तुम्ही तुमचा कॉलेजचा अभ्यास केला. नंतर परत 2 तासाने तुम्ही डिजिटल मार्केटिंगचा अभ्यास केला. नंतर परत तुम्ही डेटा सायन्सचा अभ्यास केला. नंतर तुम्ही संगीताचा अभ्यास केला. नंतर मोनिकाचा अभ्यास केला. तर तुम्ही कोणतीच गोष्ट तुम्हाला भेटेल का? का नाही भेटणार? तुम्ही फोकस नाही केलं. मग तसंच आहे की तुमचं एस-सी-ओ कशासाठी, तुमची वेबसाईट कशासाठी रँकिंग करायचंय, तर तो कंटेंट पूर्णपणे युनिक असणं गरजेचं आहे. ही वेबसाईट फक्त एकाच गोष्टीसाठी रँकिंग होईल, एन-एम-डीसाठी. का? कारण इथे एन-एम-डीचं कंटेंट लिहिलेलं आहे आणि त्याचं टायटल काय आहे? कंट्रोल यू दिलं, तर इथं कंटेंट पण तसंच लिहिलेलं आहे. काय लिहिलेलं आहे कंटेंट टायटलमध्ये? आय-टी सर्व्हिसेस अँड बिझनेस कन्सल्टिंग कंपनी, एन-एम-डी. जर कोणी सर्च केलं आय-टी कंपनी अँड बिझनेस कन्सल्टिंग किंवा एन-एम-डी जर सर्च केलं, तर तुम्हाला काय येणार? तीच पेज होणार. आता मी इथे सर्च करून दाखवलंय एन-एम-डी प्रायव्हेट लिमिटेड. आता स्टार्टिंगला 1 नंबरला कोणतं पेज येतंय दिसतंय का? होम पेज. होम पेज. आता जर कोणी सर्च केलं नवनाथ दरेकर, काय सर्च केलं नवनाथ दरेकर, तर कोणतं पेज येईल? होम पेज. का? होम पेजमध्ये कुठे नवनाथ दरेकर लिहिलेले मला दाखवा बरं. खाली आहे ना about it. अबाउट डिरेक्टर आणि त्याच्यापेक्षा भारी डिटेलमध्ये अबाउटच मध्ये लिहिलेलं असले तर इकडे बघा दिसतंय हम्म. इथं अबाउट एन-एम-डी प्रायव्हेट लिमिटेड लिहिले. का इथं दिसतंय? कारण त्याचं नावच दिलंय. नाव काय दिले बघा. का दिसतंय? होम पेज पण दिसलं असतं नवनाथ दरेकर केल्यावर, पण आपण काय केलं, हे जे अबाउटचं पेज आहे ना, इथं दिसतंय का? इथं खाली डायरेक्ट नावच दिले नवनाथ दरेकर. दिले का? आणि दुसरं काय केलंय? कंट्रोल यू करून त्याचं टायटल पण दिले. इथे दिसते का टायटल? नवनाथ दरेकर. हे टायटलच दिले ना. मी बोललो डॉली. तर तुम्ही गडीवर माझ्याकडे बघता आणि नंतर मी परत पुढे बोललो डॉली छायावाला चांगला माणूस आहे. मग काय होईल? Meaning बदलून जाईल. मिनिंग बदलून जाईल. तसंच आहे की आपण इथं टायटल दिलंय तिथं म्हणून त्याच्यामुळे काय झालं, नाहीतर तिकडलंच पहिल्यांदा 1 नंबरच पेज रँकिंग झालं असतं, पण आपण डायरेक्ट हेडलाईनच दिली. तर एस-सी-ओ तुम्हाला अशा प्रकारे करायचा असतो. एका वेबसाईटसाठी आपण हजारो कीवर्डला आपण रँकिंग करू शकतो. मग आपले आता मी तुम्हाला काल सांगितलं होतं की ह्याचे बघा डिजिटल मार्केटिंग कोर्सेस, डेटा अनॅलिटिक्स क्लासेस इन पुणे. हे जर एस-सी-ओ केलाय का नाही हे चेक करण्यासाठी आपल्याला ऑन पेज एस-सी-ओ केलाय का नाही ते चेक करण्यासाठी कोणता टूल वापरायचा? ओरँक वापरायचा. आणि पूर्ण टोटली एस-सी-ओ झालाय का नाही त्यासाठी कोणता? एस-सी-ओ ॲबिलिटी नावाचा टूल वापरायचा. झालं? एस-सी-ओ चेकर आहे. ह्याच्यावरती क्लिक करा आणि तुमची वेबसाईट कॉपी करा. त्याचं टायटल बरोबर आहे का? डिस्क्रिप्शन बरोबर आहे का? मेटा डिस्क्रिप्शन बरोबर आहे का? Googleला 2 लँग्वेज समजतात, HTML आणि पिक्सेल. आणि तुमचं जे टायटलची पिक्सेल लेंथ असते ते कोणत्या टूलमधून चेक केली जाते? तर टू द वेब. माहिती आहे सगळ्यांना? सांगायची गरज आहे? ॲनलाईज केलं. हं. बघा आता इथं इन्फॉर्मेशन दिसते सगळी. 87 एस-सी-ओ फ्रेंडली वेबसाईट आहे. तर इथं बघा गुड अल्टरनेटिव्ह डिस्क्रिप्शन. नंतर काय आहे? हे सगळ्या गोष्टी दिसतात. टायटल लेंथ सांगितलेली आहे 421 ते 580 मॅक्सिमम लेंथ आहे आपल्या ह्याची. बरोबर आहे का? बरोबर आहे. टिक मार्क झाले म्हणजे बरोबर आहे. मेटा डिस्क्रिप्शन. डेटा आणि क्लासेस इन पुणे, जॉइन एन-एम-डी प्रायव्हेटली फॉर एक्सपर्ट लीड कोर्सेस करियर रीड आहे 100% जॉब गॅरंटी. दिसतंय तुम्हाला? किती पिक्सेल पर्यंत सांगितलं होतं मी तुम्हाला लेंथ? टायटलची लेंथ 30 to 50 कॅरेक्टर पाहिजे आणि लेंथ किती पाहिजे? 252 लेके 450 कॅरेक्टर पर्यंत तुमचं पिक्सेल पाहिजे. आणि नंतर मेटा डिस्क्रिप्शनची लेंथ किती पाहिजे? 157 to 168 आणि पिक्सेल किती सांगितली होती? 720 to 1080 पिक्सेल. इन बिटवीन त्याच्यामध्येच आहे. आहे का? स्क्रॉल पण केलेले वेबसाईटला. नंतर इथं युजर फ्रेंडली URL पण आहे. लँग्वेज कोणती आहे? TXT, EN, HTML, हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. सर्व्हर लोकेशन कुठे आहे? इंडियामध्ये. नंतर अल्ट टॅग दिलाय का? डोमेन नेम रिडायरेक्शन केलेले का? ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात.
कंटेंट तुमचं किती आहे? मी काय सांगितलं होतं, जर 800 पेक्षा जर जास्त जर तुमचं कंटेंट असेल 800 वर्ड तरच रँकिंग होतो. अदरवाईज तुम्हाला अल्गोरिदम कोणता लागतो? पांडा. पांडा नावाचा अल्गोरिदम लागतो. जर कंटेंट जर लेस दॅन 800 वर्ड पेक्षा. इथं कंटेंटची लेंथ किती आहे? 946. म्हणजे माझी वेबसाईट रँकिंग होणार आहे. म्हणजे जसं मी तुम्हाला शिकवलंय तसंच इथं दिसतंय का सगळं? म्हणून तुम्हाला मी प्रॅक्टिकल पण दाखवलं की का रँकिंग होते आणि का रँकिंग होत नाही. आपण जर आता ऍक्टिंग कोर्सेस इन पुणे टाकू. काय टाकू? ऍक्टिंग कोर्सेस इन पुणे. एंटर केलं. इथे सिनेक्राफ्टचं कुठं नाव येतंय का? दिसतंय का कुठं? पहिल्या पेजवरती तर नाही दिसलं. दिसतंय का? अरे हाय नाही बोला की. इथे एवढ्या खाली दिसलं. दिसलं का? सिनेक्राफ्ट अकॅडमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन लोकेटेड इन पुणे. आता मला सांगा हे होम पेज रँकिंग होतंय. का रँकिंग होतंय त्याचं रिझन तुम्हाला सांगतो. cineCraftacademy.com दिसलं? ओपन व्हायला किती वेळ लागतोय? आणि काय रँकिंग झालंय म्हणून होम पेज रँकिंग झालंय. मग मला तुम्ही सांगा आता हे होम पेज का रँकिंग झालंय ते कोर्सेस इन पुणेला? आणखी होमपेजमध्ये होम पेज मध्ये काय? मग इथं बघ ना, फिल्म मेकिंग, डिरेक्शन, सिनेमॅटोग्राफी. आपण बघू. आता आपलं पण होम पेज जर आपल्याला रँकिंग करायचं असेल तर आपण करू शकतो. कशासाठी? डेटा अनॅलिटिक्ससाठी. पण काय करावं लागेल? टायटलमध्ये काय टाकावं लागेल? डेटा अनॅलिटिक कोर्सेस इन पुणे. सगळ्यांना समजलं का? आणि दुसरं म्हणजे काय? इथं बघा, सिनेक्राफ्ट अकॅडमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन लोकेटेड इन पुणे. टायटल दिलेले आहे का? टायटल पण दिलेलं आहे आणि डिस्क्रिप्शन मध्ये फोटोग्राफी, सिनेमॅटोग्राफी, ऍक्टिंग लिहिलेलं आहे. स्टार्टिंगलाच ऍक्टिंग लिहिलेलं आहे. मग मला आता सिनेक्राफ्ट अकॅडमी ओपन करायचंय. दिसतंय? वेबसाईट ओपन केली. मग ह्याच्यामध्ये बाकीचे बघा ना, कोर्सेस सगळे येतं. मग मला हे ऍक्टिंगचं पेज का रँकिंग नाही झालं ते सांगा. इथं प्रत्येकाचं ऍक्टिंगचं पेज आहे, का रँकिंग नाही झालं? युजर फ्रेंडली URL आहे का? नाही. इथं काय पाहिजे नव्हतं? ऍक्टिंग कोर्सेस. तिथं नुसतं ऍक्टिंग आहे. म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं की लॉंग टेल कीवर्ड तुमच्या SEO मध्ये असलं पाहिजे. तिथं पहिली चूक केली. नंतर ह्यांचं टायटल काय आहे? 2 इयर्स ॲडव्हान्स डिप्लोमा फिल्म फिल्म ऍक्टिंग. असं फिल्म ऍक्टिंग कोण सर्च करतं का? नाही सर्च करत. कंटेंट आहे 800 वर्ड आहे. बरोबर आहे? आपण आता ह्याला कंट्रोल येऊ करू. कुठं दिसतंय का तुम्हाला आता टायटल? इथे दिसतंय टायटल. टायटल काय आहे? सिनेक्राफ्ट अकॅडमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन लोकेटेड इन पुणे. मग ह्याचं नियमाने नाव काय पाहिजे नव्हतं? हा? झालं बरोबर. का रँकिंग होत नाही? आपल्याला जर चेक करायचंय आता, मी तुम्हाला तेच सांगितलं. आपल्याला कसं आहे, चहा गोड झालाय का नाही हे कसं चेक करतो आपण? पिऊन पाहतो. पक्कड बुडून पाहतो. वासाने पण समजतं. आता ह्याचा ऑन पेज SEO केलाय का नाही केलाय कसं समजायचं? त्याच्यासाठी एक टूल सांगितला होता. काय नाव आहे त्या टूलचं नाव? ऊ एंटर केलं. क्लिक करा आणि हा URL तिथं काय करा? पेस्ट करा. दिसते?
मग ह्याच्यामध्ये तुम्हाला लगेच ते सांगेल काय काय चुका केल्यात त्यांनी. मग टूल किती इम्पॉर्टंट येतं. टूल जर नसते तर काय झालं असतं. टूल्स आपलं काय करतो. टूल म्हणजे काय. टूल म्हणजे काय. टूल म्हणजे काय तुम्ही सांगा. टूल काय करतं. आपण आपल्याला जे काही काम करायचं आहे ते इझी बनवण्यासाठी इझी करतं. म्हणजे सपोज आपण सायकल पंक्चर करायला पंक्चर झाली काढायची. आपल्याकडे जर काय नसतं. हा टूल नसते तर मग आपण दाताने ओपन केली असती का टायर. उलथाण्याने केली असती का. पकडणी केली असते का. नसती केली. तर टूल जर असेल तर लवकर लवकर काम होतं. तसंच बघा आपल्याला आपल्याला काय करायचं हे एक्झॅक्ट समजलंय. पहिल्यांदा आपल्याला त्याचं अनालिसिस करायचं वेबसाईटचं. ही वेबसाईटचं माझ्याकडे काम आलं तर पहिल्यांदा मी ओ रँक यूज करेन. तिथं बघेल ऑन पेजेस ह्यांचा परफॉर्मन्स किती आहे. दिसायला वेबसाईट काय नाही आहे म्हणजे पोटेन्शियल नाही त्याच्यामध्ये 45%च काय आहे दिसायला चांगली. नंतर टायटल दिले का. टायटलची लेंथ किती सांगितली होती तुम्ही सांगा. टायटलची लेंथ काय दिली होती 30 to 50 कॅरेक्टर दिली होती. 250 से लेके 450 पिक्सेल पाहिजे होतं आहे का नाही. नंतर मेटा डिस्क्रिप्शन टाकलंय का नाही टाकलं. नंतर काय टाकलंय हे पण नाही टाकलं. मग त्यांची वेबसाईटच रँकिंग नाही होणार. सिम्पल आहे. मग ह्या गोष्टी आधी करायच्या. मग जर तुम्ही लक्षात घ्या जर तुम्हाला कोणती पण वेबसाईट जर रँकिंग करायची असेल तर पहिल्यांदा काय इम्पॉर्टंट आहे. पहिल्यांदा तुम्हाला चेक करायची आणि SEO मध्ये ऑन पेज SEO मध्ये काय काय गोष्टी येतात असं जर कोणी विचारलं तर ऑन पेज SEO मध्ये टायटल डिस्क्रिप्शन मेटा डिस्क्रिप्शन इमेज ऑप्टिमायझेशन इमेजला नाव द्यायला शिकवलं होतं मी तुम्हाला. इमेज ऑप्टिमायझेशन आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आता H1 टॅग काय असतो. H1 टॅग H1 टॅग म्हणजे काय. H1 टॅग म्हणजे तुमचा हेडलाईन. H1 टॅग म्हणजे काय हेड. मग हेडलाईन कशी लिहायची. टायटलमध्ये तुम्हाला प्रायमरी कीवर्ड लिहायचा आहे. सेकंडरी कुठं लिहिणार आहे तुम्ही मेटा डिस्क्रिप्शन मध्ये किंवा हेडलाईन मध्ये. मग हेडलाईन म्हणजे काय. H1 टॅग म्हणजे काय हेडलाईन. H2 टॅग म्हणजे काय सब हेडिंग. H3 टॅग म्हणजे काय इटॅलिक आणि H5 म्हणजे काय. H4 किंवा H5 किंवा H6 म्हणजे तुमचं डिस्क्रिप्शन असतं. आणि Google काय करतो Googleचं जे स्क्रॉलर असतं ना त्याला एक प्रोग्रामिंगमध्ये डेव्हलप केलेलं असतं. तो रोबोट बोलू शकतात तुम्ही किंवा स्क्रॉलर बोलू शकतात. मग तुम्ही मला सांगा ही जी वेबसाईट आहे आता ही जी वेबसाईट ओपन केलं आपण काय केलं मेकिंग. ठीक आहे. तर ह्याचं हेडलाईन काय आहे वाचा. कोर्स इन फोटोग्राफी. ॲडव्हान्स कोर्सेस इन फोटोग्राफी. इन फोटोग्राफी. समजलं. हा झाला H1 टॅग. ह्याला काय बोलायचं H1 टॅग. H1 टॅग म्हणजे पप्पांसारखा असतो. कोणासारखा असतो पप्पांसारखा. म्हणजे कोणाला पण बघितलं एकच पप्पा असतात. मग पूर्ण एका वेबसाईटमध्ये किंवा एका वेबसाईटच्या पेजमध्ये एकच H1 टॅग असतो. जर तुम्ही H1 टॅग 2 यूज केले तर तुमची वेबसाईट काय नाही होणार रँकिंग होणार नाही. तर बघा इथं आपली वेबसाईट ओपन करू. जे पेज रँकिंग होतं ते बघा. अबाउट हे काय लिहिलंय युजर फ्रेंडली डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे. हे काय H1 टॅग आहे. नंतर खाली गेलो तर हे पण चांगलं मोठं दिसतंय. तर मग हा काय आहे H1 टॅग आहे का नाही. हे पण H1 टॅग आहे का नाही. हे काय आहे खाली पण लिहिलंय जॉब रोल. कुणी जर एखाद्याने सर्च केलं जॉब रोल्स इन डिजिटल मार्केटिंग तरी पण आपली वेबसाईट रँकिंग होईल का. आणि इथं पण कोणी डिजिटल मार्केटिंग कोर्सेस फीज तरी पण आपली वेबसाईट रँकिंग होईल. कोणी सर्च केलं डिजिटल मार्केटिंग सर्टिफिकेशन तरी पण आपली वेबसाईट रँकिंग होईल. कोणी सर्च केलं डिजिटल मार्केटिंग सिलेबस तरी आपली वेबसाईट. कोणी डिजिटल मार्केटिंग स्टुडंट तरी पण रँकिंग होईल. का रँकिंग होईल. हेडलाईन आपण डिजिटल मार्केटिंग. कारण इथं कीवर्ड टाकलेले आहेत ना बघा ना. सर्टिफिकेशन सिलेबस हे सगळे टाकलेले आहेत म्हणून आपल्याला बेनिफिट्स ऑफ प्रोव्हाइडिंग डिजिटल मार्केटिंग अकॅडमी बेटर दॅन ट्रेडिशनल मार्केटिंग.
व्हाय डिजिटल मार्केटिंग इज इम्पॉर्टंट असं कोणी जर सर्च केलं तरी रँकिंग होईल. किती जवळजवळ 70 ते 80 कीवर्डला आपली वेबसाईट रँकिंग होईल. का? कारण तेवढे सगळे कीवर्ड त्याच्यामध्ये टाकलेले आहे. आता तुम्हाला मी सांगत होतो H1 टॅग एका वेबसाईटमध्ये एकदाच असतो. ह्याला बोलतात H1 टॅग. आता H2 टॅग बघा. हे पण H2 टॅग आहे. हा पण H2 टॅग आहे. दिसतंय हे? नंतर हा पण H2 टॅग आहे. तर एका वेबसाईटमध्ये H1 टॅग एकदाच यूज करायचा आहे. पण H2 टॅग तुम्ही मल्टिपल यूज करू शकता. त्याचं काही लिमिटेशन नाही. पण H1 टॅग जरी चुकून पण तुम्ही दोनदा टाकला तर तुमची वेबसाईट रँकिंग नाही होणार. हे मी काय सांगतोय, रूल्स अँड रेग्युलेशन सांगतोय. एस-सी-यू जर तुम्हाला करायचं असेल तर. H2 टॅग कशासाठी टाकायचा? तुमची MSc-IT झाली असेल तर इटॅलिक करण्यासाठी. जर तुम्हाला जर एखादा ह्याला इटॅलिक केलेलं आहे, तर इटॅलिकसाठी H3 टॅग वापरायचा. आणि H4 टॅग कशासाठी वापरायचा? हे जे डिस्क्रिप्शन दिसतंय ना, हे H4 साठी वापरायचं. H3चा नाही कळलं मला. इटॅलिक 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 काय म्हणजे फॉन्ट बोलताय फॉन्ट ना? फॉन्ट इटॅलिक मध्ये कसा होतो हा हा कळलं. माहिती ना? तर ते इटॅलिक साठी, इटॅलिक फॉन्टसाठी. इटॅलिक फॉन्ट साठी ते तसं वाटतं. हे H1 टॅग कोणता आहे ह्याच्यातला? वेलकम टू NMD प्रायव्हेट लिमिटेड. बाकी सगळे H2 टॅग आहे. आता ही वेबसाईट का रँकिंग होत नाही त्याचं पहिलं कारण आहे, हा पण H1 टॅग आहे, हा पण H1 आहे, हा पण H1 आहे, हा पण H1 आहे, हा पण H1 आहे. मल्टिपल वेळा H1 टॅग आले म्हणून ते रँकिंग होत नाही होम पेज. समजलं? एका वेबसाईटमध्ये H1 टॅग किती वेळा टाकतो आपण? एकदाच. H2 टॅग किती वेळा पण टाका. H3 टॅग तुम्हाला जर इटॅलिक करायचं असेल तर H4 किंवा H5 किंवा H6 कशासाठी वापरायचा? तुम्हाला एखादा पॅराग्राफ लिहायचा आहे, तर त्याच्यापैकी एक वापरा. पण असं नका करू. आता इथं लिहिलं मी H4, इथं लिहिला मी H5, इथं लिहिला मी H6. तर असं नका करू. म्हणजे आता तुम्ही जर थ्रू आउट वेबसाईटमध्ये जर पकडलं तुम्ही हे डिजिटल मार्केटिंग, हा पण H4 आहे, हा पण H4 आहे, हा पण H4 आहे, हा पण H4 आहे. तर तसं यूज करायचं. बट हे डिसाईड कुठं होतंय H4 H3? कोण आपण जेव्हा डिस्क्रिप्शन लिहितो ना, तर त्याची साईज असते. तर ती साईज सगळ्यांची सेम ठेवा. आता ह्याची साईज जर मी 52 ठेवली असते आणि ह्याची साईज जर 55 ठेवली असते, तर ते थोडंसं वेगळं वाटलं असतं. त्याच्यामुळे साईज सेमच ठेवायची डिस्क्रिप्शनची. फक्त जे हे दिसतंय ना, हे सब हेडिंग, ते तुम्ही सेम ठेवू शकता. H1 टॅग जेवढा जाड दिसतोय, मग किती हे असतात आपल्या ह्याच्यामध्ये एस-सी-ओ मध्ये किती हेडिंग असतात? टोटल 6 हेडिंग असतात. H1 टू H6. सगळ्यात टॉपला कोणती हेडिंग असते? H1. मग Googleचं स्क्रॉलर येतो त्याला समजत नाही. हे H1 कोणता आहे, H2 कोणता आहे? तो कशावरून पकडणार? तो साईजवरून. साईजवरून. मग थोडंसं जाड दिसलं तर तो बोलतो हा H1 आहे. मग इथं हे सगळ्यात इम्पॉर्टंट काय असतं? H1. मग आता इथं जे खाली टाकलंय, आता ह्याच्यामध्ये अजून एक रँकिंग भेटेल. टायटल, डिस्क्रिप्शन, मेटा डिस्क्रिप्शन, इमेज ऑप्टिमायझेशन, अल टॅग आणि दुसरा असतो H1 टॅग. H1 टू H6 टॅग आणि त्यानंतर असतो कीवर्ड प्रॉमिनन्स. काय असतो? कीवर्ड प्रॉमिनन्स. कीवर्ड प्रॉमिनन्स म्हणजे काय? इम्पॉर्टन्स. म्हणजे घरात सगळ्यात इम्पॉर्टंट माणूस कोण आहे? त्यासाठी. मग तुमचं कीवर्ड प्रॉमिनन्स म्हणजे तुमची वेबसाईट कशासाठी रँकिंग करेल? ज्यावेळेस तुमचं पॅराग्राफ चालू होतो ना, त्यावेळेस इथं जो पहिला कीवर्ड येतो ना, त्याला बोलायचं कीवर्ड प्रॉमिनन्स. डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे हा तुमचा कीवर्ड प्रॉमिनन्स आहे. कीवर्ड प्रॉमिनन्स म्हणजे काय? स्टार्टिंगचा पॅराग्राफ चालू होतो त्याच्यातला इम्पॉर्टन्सवर म्हणजे 4 ते 5, 15 कॅरेक्टरच्या आतमध्ये जो वर्ड येतो ना कीवर्ड, त्याला बोलायचं कीवर्ड प्रॉमिनन्स. समजलं? आता त्यानंतर येते कीवर्ड डेन्सिटी. काय येते? कीवर्ड डेन्सिटी पण मॅटर करते. तुम्हाला जर तुमची वेबसाईट रँकिंग करायची, आता ही जी मी वेबसाईट डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे, तर ह्याच्यामध्ये मी कितीचा आहे? 936चा काय आहे? माझा टोटल वर्ड आहे इथं. आपण चेक केलं होतं ना, 936चा काय आहे? 936चा आपला काय टोटल कंटेंट होता. मग आपलं जर 1000 वर्डचं जर कंटेंट असेल, तर त्याच्यामध्ये किती कीवर्ड टाकले पाहिजेत? सांगा. कीवर्ड जर जास्त झाले, तुमची गाडी आहे आणि त्या गाडीमध्ये 6च लोकं बसतात. किती? आणि तुम्ही जर 12 बसवले तर काय होईल? हळू पण चालेल आणि म्हणजे कम्फर्टेबल नाही बसणार. सफर अच्छा होगा क्या फिर?
नाही होगा. मग कीवर्ड म्हणजे हे जे बोलतात ना डेन्सिटी, तर ही कीवर्ड डेन्सिटी तुम्हाला बरोबर अप्रोप्रिएट ठेवावी लागते तरच वेबसाईट रँकिंग होते. म्हणजे सपोज जर तुमचा कंटेंट असेल 100 वर्डचा, तर 100 वर्डच्या कंटेंटमध्ये फक्त 3 वेळाच तुमचा कीवर्ड आला पाहिजे. किती वेळा? मग आपला कंटेंट आहे किती? 900, 915, 930 जो पण असेल. मग 900 कीवर्ड, 900 वर्डचं जर कंटेंट असेल तर त्याच्यासाठी आपल्याला किती कीवर्ड टाकावं लागतील? किती टाकावं लागतील? काय सांगितलं? कीवर्ड डेन्सिटी तुमची किती पर्सेंट? कीवर्ड डेन्सिटी इज द पर्सेंटेज ऑफ कीवर्ड युजिंग इन पर्टिक्युलर कंटेंट. ह्याला कंटेंट कीवर्ड डेन्सिटी बोलतात. आणि कंटेंट हे कीवर्ड डेन्सिटी किती असते? 2 to 3%. किती असते? 2 to 3 म्हणजे टोटल जे कंटेंट असेल टोटल त्याचा. कंटेंट जो असेल त्याच्यामध्ये 2 ते 3% म्हणजे 100 वर्ड असेल तर 100 पैकी तुमचे 2 ते 3च फक्त कीवर्ड त्याच्यामध्ये असले पाहिजे. आणि किती इम्पॉर्टंट आहे. तुम्ही तुमचं सपोज बघा 1 एकर शेती आहे, तर मग 1 एकर शेतीमध्ये जर तुम्ही 5,000 जर नारळाची झाडं लावली, जमेल का? एका एक लावा लागतील. ते एक पर्टिक्युलर डिस्टन्स असतं तरच तुम्हाला ते चांगलं दिसणार आहे आणि चांगलं येणार आहे. अदरवाईज येईल का? बोला. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्या. मग मला तू सांग, आता इथं आपण एक काय करू, एक पॅराग्राफ पाहू. इथं बघितलं व्हाय डिजिटल मार्केटिंग कोर्सेस, तर हे किती आहे? 100च आहे. मग ह्याच्या 100 मध्ये किती आले पाहिजे कीवर्ड? 2 to 3. 2 ते 3. मग पहिलाच आहे डिजिटल मार्केटिंग कोर्सेस. नंतर कुठं लिहिलेलं आहे? अजून कुठं लिहिलेलं आहे का डिजिटल मार्केटिंग? असेलच एक तरी. हा, इथे लिहिलं डिजिटल मार्केटिंग इंडस्ट्री. म्हणजे 2 ते 3 कीवर्ड फक्त एका पॅराग्राफ मध्ये येतात. म्हणजे ॲप्रोप्रिएट यूज करावं लागतं. नाहीतर तुम्ही सारखा जर कीवर्ड यूज केला तर मग कीवर्ड डेन्सिटी मेंटेन नाही होणार. रूम आहे, ह्याच्यामध्ये जर फक्त 12 लोक बसतात, 10 लोक बसतात, पण आपण जर इथं 50 लोक जर बसवली तर काय होणार आहे? तसं तुम्हाला हे सगळे पॅरामीटर फॉलो करायचे आहेत. आणि दुसरं म्हणजे काय, लोडिंग टाईम तुमचं 3 सेकंदापेक्षा कमी पाहिजे. नंतर त्याला काय SSL सर्टिफिकेट, सिक्युरिटी, हे जे दिसते ना कुलूप, SSL सर्टिफिकेट, डिस्कनेक्शन इज सिक्युअर, तर ते SSL सर्टिफिकेट पण असणं गरजेचं आहे. ह्याला काय बोलतात? रँकिंग फॅक्टर. पहिले तर काय, टायटल, डिस्क्रिप्शन, मेटा डिस्क्रिप्शन, इमेज ऑप्टिमायझेशन, अल्ट टॅग, कीवर्ड मॅपिंग, सॉरी कीवर्ड डेन्सिटी आणि SSL सर्टिफिकेट. आणि लोडिंग टाइम किती असला पाहिजे? 3 सेकंदपेक्षा कमी, तर तुमची वेबसाईट रँकिंग होईल. हे झाले 8 रँकिंग फॅक्टर. आता बाकी जे येतं ते नंतर पाहू आपण उद्याच्या लेक्चरमध्ये. आजच्या लेक्चरमध्ये काय पाहिलं आपण? कीवर्ड डेन्सिटी आणि रँकिंग फॅक्टर पाहिले. आणि टूल कोणते यूज करतात ऑन पेज SEO चेक करण्यासाठी? ओरँक. आणि पूर्ण जर वेबसाईटचं ॲनालिसिस करायचं असेल SEOचं तर कोणता टूल? SEO ॲबिलिटी. SEO ॲबिलिटी. अजून मल्टिपल आपल्याला वेगवेगळे टूल पाहिजेत. Href पण आहे. भरपूर आहेत टूल, तर ते आपण सगळे पाहणार आहे. तर हा लेक्चर मी अपलोड करतो YouTubeवरती, तुम्ही तिथे चेक करू शकता. ठीक ठीक आहे, थँक्यू. सगळ्यांना समजते, काय डाऊट्स असलं तर विचारा.